मीन राशीच्या जातकांनो थांबा. जर तुमची रास मीन असेल तर हा व्हिडिओ चुकवू नका. येत्या 16 जूनच्या भयंकर महाअमावस्येनंतर पर्यंत संपूर्ण ब्रह्मांडात एक घरामध्ये विलक्षण उलथापालथ होणार आहे. एक अशी अद्भुत आणि दिव्य शक्ती थेट तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख आणि गरिबीचा मुळात सकट उच्चाटन करणार आहे. आणि सर्वात मोठा धक्का, त्या एका व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागेल. हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर 16 जूनच्या काळोख्या अमावस्येपर्यंत घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. नमस्कार. स्वभावाने अत्यंत दयाळू, प्रत्येकाला मदत करणाऱ्या पण सध्या मानसिक त्रासातून जाणाऱ्या भाग्यवान मीनराशीच्या मंडळींनो अत्यंत सावध. कारण येत्या 16 जूनच्या महाअमावस्येपर्यंत तुमच्या नशिबाचे संपूर्ण चक्र एका रात्रीत उलटे फिरणार आहे. गेले अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरणदायातना सहन करतात, ज्या एकाकीपणेच्या अंधारात नातेवाईकांच्या टोमण्यात आणि पैशाच्या मानसिक त्रासात जगतात, तो सगळा छळ आता संपणार आहे. ब्रह्मांडात अशा काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे एक दिव्य शक्ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आली आहे. ही शक्ती तुमच्या घरात असं काही सुखसमृद्धीचं वादळ घेऊन येणार आहे, ज्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार जितका सुखाचा आहे, तितकाच तो सुरुवातीला तुम्हाला पुरता हादरून सोडणारा ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि हो, माझ्या घरामध्ये आनंद येणार आहे, माझ्या घरामध्ये एक व्यक्ती येणार आहे, तर तुम्ही ही कमेंट नक्की आवर्जून करा. बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येणार आहे. ही एक व्यक्ती तुमचं पूर्ण मंडळी आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही विचार करा ही व्यक्ती कोण असेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि शेवटी मी तुम्हाला असा महाअंतिम उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमचे सर्व शत्रू नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदेल. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मीन राशीच्या मंडळींनो, तुमचा गुरु हाच राशी स्वामी असल्यामुळे तुम्ही ज्ञानी आहात. पण तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासोबत घडणाऱ्या या वाईट गोष्टी निव्वळ एक योगायोग आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती या अमावस्येच्या काळात तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा आधी काही भयंकर संकेत देते. तुमच्या आजूबाजूला गेले काही तासात अचानक असे काही रहस्यमय बदल झाले असतील, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले. पण सावधा, कारण 16 जूनच्या अमावस्येपर्यंत तुमच्या घरात एका अशा रूपाचे आगमन होणार आहे, त्याचे नाव मंडळी, तुम्ही त्याचं नाव ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल आणि डोळे आनंद अश्रूने घळाघळा पाणवतील. आता सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या घरात प्रवेश करणारी ही दिव्य शक्ती नक्की कोणत्या रूपात येणार आहे? तुमच्या सर्व संकटाचा नाश तर करण्यासाठी एखादा चमत्कारी योगी पुरुष बनून येणार. तुमच्या घराचे उंबरठे उजवायला एखादा सिद्ध साधू गुप्त कानमंत्र द्यायला येणार, की थेट तुमच्या घरात एक लहान बाळाच्या रूपाने साक्षात कुलदीपक जन्माला येऊन तुमच्या संपूर्ण घराचं कल्याण करणार आहे? या 3 गूढ रूपापैकी कोणतं रूप 2026 16 जूनच्या महाअमावस्यापर्यंत तुमच्या दारावर दस्तक देणार आहे? आणि हा महाचमत्कार ओळखण्यासाठी तुम्हाला कोणते भयंकर संकेत पाहावे लागतील? हा सर्वांच्या सर्व रहस्याचा पर्दाफाश आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे, त्यामुळे जराही न थांबता शेवटपर्यंत नक्की पहा. मीन राशीच्या मंडळींनो, येत्या 16 जून रोजी उजडणारी ही महाअमावस्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणारी आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाने प्रचंड घाबरतात, पण ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन सिद्धांतानुसार या अमावस्यापर्यंत संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकर्मक उलथापालथ घडून येत आहे. देवगुरु बृहस्पती आणि ग्रहाची एक अशी दुर्मिळ बलंगडे आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, ज्याचा थेट आणि तीव्र प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. हा ग्रह बदल इतका वेगवान आहे की 16 जूनच्या अमावस्यापर्यंत तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलट फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गे लागतील. तुमचा राशी स्वामी स्वतः देवगुरु बृहस्पती आहे, पण गेले काही काळापासून इतर क्रूर
क्रूर ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनात प्रचंड अवस्था निर्माण झाली होती. परंतु या 16 जूनच्या अमावस्यापर्यंत ग्रहाचा तो भयानक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडवणार आहे, ज्यामुळे तुमच्या विचारसरणीत कमलेची स्पष्टता येईल. आजवर तुमच्या घरात राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे असतील, तुमच्या भावनेचा किंवा तुमच्या भावनेत स्वभावाचा गैरफायदा घेणारे कपटी लोक कोण होते यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा या होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढून काढणार असून शत्रूचे सर्व डावपेच आता उलथून लावेल. पहा मंडळी, या नवीन पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्यापर्यंत तुमच्या घरात एक अत्यंत पवित्र दृश्य आणि देवी सकर्मक शक्तीचा प्रवासाने होणार आहे. स्वतःच्या रक्ताचे सरळपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलं पावली जे टोमणे मारली तो सर्व मानसिक त्रास आता रडणे थांबा. 16 जूनच्या अमावस्यापर्यंत कायमचे बंद होणार आहे. 16 जूनची ही अमावस्यापर्यंत तुमच्या आयुष्यात आणि घराच्या उंबरठ्यावर एकच वेगळी अशी 3 अद्भुत गोष्टी किंवा व्यक्तीचा संबंध येणार आहे, ज्यात तुमच्या संपूर्ण नशिबाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. यात पहिली शक्यता म्हणजे एखादा योगी पुरुषाचा किंवा देवी तेज असलेला एखादा वाटसुर अचानक तुमच्या समोर येईल. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताशी असाल, तेव्हा प्रकट होईल. तो तुमच्याशी फार काही बोलणार नाही, पण तुमच्या वाटेवर हात ठेवून किंवा तुम्हाला सुखी जीवनाचा एक असा गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुमच्या मनातील सर्व भीती संभ्रम कायमचा नष्ट होईल. दुसरी शक्यता म्हणजे एखादा सिद्ध साधू थेट तुमच्या घराच्या दारावर येईल. त्याच्या आगमनाने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, करणीबाधा, वाईट दृष्टीचा अंत होईल. आणि तिसरी सर्वात आनंदी ही घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या नात्यात एखादं दिव्य बाळाचा जन्म होईल, ज्याच्या पावलाने गुणाने घरातील सर्व दारिद्र्य आणि कोर्ट कचेरीचे वाद किंवा एका झटक्यात हवेत फिरून जातील. गेले अनेक महिन्यापासून मीनराशीवर आणि तुमच्या मनावर जो एक भयंकर अशुभ ग्रहाचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यामध्ये विष घालवण्याचे काम केले होते, तो कट्ट प्रभाव कमी होणार आहे. आता 16 जूनच्या अमावस्येपर्यंत समोर नष्ट होणार आहे. दारासोबतच किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत जे जुने गैरसमज आणि वाद घुसमत होते, ते आता सर्व अमावस्यापर्यंत अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणेचा गैरफायदा घेतला किंवा तुमच्यावर खोटे आळ आणले, त्यांना स्वतःची चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतः नतमस्तक होऊन तुमच्यावर जवळ येतील. निसर्ग तुम्हाला पूर्व बदलण्याचे काही अंतगुप्त आणि विशेष संकेत पहा मंडळी. 16 जूनच्या अमावस्यापर्यंतच सुरुवात करेल. तुम्हाला हे सर्व देण्यास सुरुवात करेल. जसे की रात्रीच्या वेळी अचानक एक विशिष्ट वेळी तुमची जाग येईल. या बदलत्या काळात मनात कसलीही भीती न वाटता उलट अत्यंत प्रसन्न आणि शांत वाटणं, हा देखील तुमच्या सुवर्ण काळाचा महासंकेत आहे. हा महायोग किंवा हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि मीन राशीची आर्थिक बाजू प्रकट करण्यासाठी अमावस्येपर्यंत सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला मनोभावे नमस्कार करा आणि देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. एक दिवा लावून स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला तांदूळ, साखर किंवा पांढऱ्या वस्तूचं मनोभावे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष मिटून ग्रह प्रचंड बलवान होतील, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या अंगावर किंवा तुमच्या आरोग्यावर आणि व्यापारावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकटी आणि भांडणे कायमची बंद होईल. संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर मंडळी तुमच्या आयुष्यातील जुने कर्म कराराची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करतात. तर पहा मंडळी, जर तुम्हाला अंतःमरणातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल तर कमेंट केली नसेल तर नक्कीच कमेंट करा. आणि हो, मी जसं तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला 3 ते 6 या दरम्यानमध्ये जर अचानक जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर तुम्हाला एकदम छान प्रसन्न सकर्मक वाटत असेल, तर समजून जा तुमचा काळ बदलत आहे. दारिद्र्य तुमचं पाठी सरत आहे. त्यामुळे वेळ येते, पण प्रत्येकाची वेळ येते. जसं म्हणतात ना, आपले पूर्वज जसं म्हणतात, ऊन हे एका जागेवर नसतं, सावली देखील एका जागेवर नसती.
तसंच आहे मंडळी, दारिद्र्य हे आज ना उद्या निघून जाणारच होतं. मग आज झालं, आता ही 16 जून 2026 पासून तुमचं आयुष्य नव्याने सुरुवात करा. आणि हो, सर्व साऱ्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला एक सकारात्मक आणि नवी ऊर्जा निर्माण करा. तर मंडळी, पुन्हा तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी मी स्वामी समर्थांशी प्रार्थना करीन. आणि हा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा मंडळी. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ